हे बघा, एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्टपणे आपलं मागच्या काळातही मांडलेलं होतं आणि आताही त्यांनी मांडलेलं आहे. एकनाथ शिंदे हे होटात एक आणि पोटात एक न ठेवणारा हा नेता आहे. त्यामुळे सरकार स्थापनेकरता कोणतीही माझी अडचण राहणार नाही हे त्यांनी या ठिकाणी याच्या पुढे कबूल केलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नेत्या निवड होईल. पण अशी काही चर्चा कोणी सांगत असेल तर शेवटी तो आमच्या हातातला निर्णय नाही आहे. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. हो, एका अशी पण चर्चा सुरू आहे राज्यामध्ये की जर भाजपच्या बरोबरीने शिवसेनेच्या पण जागा निवडून आल्या असत्या, जर राष्ट्रवादी जर सोबत आली नसती तर भाजपच्या बरोबरीने शिवसेनेच्या जागा निवडून आल्या असत्या. निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो, पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं. आम्ही त्याचा विरोध केला नाही. जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 1,200 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो. पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली. आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याच गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल. तुम्ही उत्तर दिल्यानंतर संजय राऊत म्हणतायत की बुवा एकनाथ शिंदेंना बरं करण्यासाठी मंत्रिकांना घेऊन जाण्याची गरज आहे. त्या ठिकाणी त्यांच्या अंगातलं भूत काढावं लागेल. हे बघा, त्याच्या अंगातच भानुमती आलेली आहे. संजय राऊत म्हणजे हे सडलेलं पिकलेलं डोकसं आहे. त्यामुळे त्यांची लायकी नाही आहे. एकनाथ शिंदेंनी 2.25 वर्षामध्ये चमत्कार केला. पूर्ण राज्याला हवा असा वाटणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रतिमा तयार केली. 2.25 वर्षामध्ये या माणसाने माझ्या जळगाव जिल्ह्याचं जर उदाहरण सांगितलं तर 16 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये दौरे केले. असा मुख्यमंत्री त्याच्या बाबतीमध्ये असं बोलणं उचित नाहीये. स्वतःच्या कर्तृत्वावर तर काही त्यांचा भरोसा नाहीये संजय राऊतांचा. आमच्या ताटातला जेवून तो मोठा झाला आणि राज्यसभेवर गेला. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. 57 आमदार एका स्ट्रोकमध्ये निवडून आणणारा हा माणूस आहे आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये सरकार आणणारा हा आमचा नेता आहे. तर त्यांच्या बाबतीमध्ये आता याच्या पुढे सहन केलं जाणार नाही. राऊतांमध्ये हिंमत होती तर 5 आमदार जळगावला पाडायला आलेले होते. साधं त्यांची डिपॉझिट वाचू शकला नाही काही ठिकाणी. त्या बेअक्कल माणसांनी जास्त बोलू नये. हो, एक संजय शिरसाट माझे एक वक्तव्य खूप जास्त आहे की एकनाथ शिंदेने त्यांच्या दाढीवरून हात फिरवला की काहीतरी चमत्कार महाराष्ट्रामध्ये होतो. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, दाढीवर हात फिरवणं हा त्यांचा कायमचा स्वभाव आहे. जेव्हा ते संतापात असतात तेव्हाही दाढीवर हात फिरवतात आणि जेव्हा आनंदात असतात तेव्हा दाढीवर हात फिरवतात. आता ते दाढीचं माझ्यापेक्षा शिरसाटांना जास्त माहीत असेल, पण आम्ही त्यांच्या दाढीकडे बघून त्यांचा मूड ओळखत असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.